त्या बेसिक थोडा तत्वांची पूर्ती करतात जेणेकरून झाडांची वाढ झाडांना चांगले फुटवे यायला पाहिजे त्याला चांगलं पीक निघायला पाहिजे। आपण घेतो मॅक्सिमम लोक इथे धानच पिकवणारे आहेत तर धानाच्या पिकामध्ये खोडकिड्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याकरिता आपण खूप रासायनिक औषधे वापरतो त्यानंतर करपा येतो त्याच्यानंतर मावा आणि तुडतुडा सुद्धा येतो बरोबर। आता याच्यानंतर आणखी काही येतं का शेवटी एक लष्करी अडीचा पण असतो जे मानमोडी म्हणतो आपण बरोबर तो लष्करी अडीचा पण याकरिता आपण खूप प्रयत्न करतो। तिकडे दिसलंय का सरांचे असेल हा ना। आणि मधमाशा किती लोकांच्या शेतामध्ये फिरतात नाही फिरत। भाजीपाल्यावाले किती शेतकरी आहेत तिथे एका तर तुमच्या शेतामध्ये मधमाशा दिसतात का जेव्हा फ्लावरिंग येतं दिसतात का नाही दिसत। तर मधमाशा का बरं नाही दिसत कधी आणि मधमाशाची गरज काय हो आपल्या शेतीमध्ये परागीकरण करण्यासाठी मधमाशा सगळ्यात चांगलं काम करतात आणि आपल्या शेतातच मधमाशा दिसत नाही मग परागीकरण करतो कसं आपण तर रासायनिक आपण जे वापरतो त्या वातावरणामुळे कधीच मधमाशा आपल्या शेतीवरती येणार नाही। म्हणूनच जे मगाशी सरांनी पण सांगितलं की आपण आपल्या येणाऱ्या पिढीला जी जमीन देऊन जाणार आहोत ती जमीन बंजर झालेली जमीन देऊन जाणार आहोत। म्हणूनच लवकरात लवकर जर आपण आपल्या जमिनीचा विचार केला नाही तर आपल्याला येणाऱ्या पुढे समोर जे आहे आपले नातवंड जे आहे त्यांना आपण अशी अनउपजाऊ जमीन देऊन जाणार आपण बंजर जमीन देऊन जाणार। तर म्हणून सगळ्यांनी ह्याकडे नैसर्गिक शेती म्हणा किंवा जैविक शेती ज्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य आपलं आरोग्य तुम्हाला माहीतच असेल पंजाबमधनं कॅन्सर ट्रेन निघतं त्याच्या मागे काय रिझन आहे तशीच ट्रेन आपल्या गोंदिया किंवा भंडाऱ्यामधून निघायला पाहिजे का नाही ना। तर म्हणूनच तुम्ही जैविक किंवा नैसर्गिक शेती करा ज्याच्यामुळे वातावरण आपलं आरोग्य आणि मातीचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील। तर जैविक शेती करण्याकरिता 3 ड्रमची आवश्यकता आहे। 3 ड्रम घेऊ इच्छिता का घेऊ इच्छिता म्हणजे जैविक मी मगाशी सगळ्यांनी हात वर केला होता बरं जैविक शेती करणार म्हणून। आता मी जैविक शेती सांगतोय तर असं नका म्हणून की खूप मेहनत लागते म्हणून। तर जैविक शेती करण्याकरिता 3 ड्रमची जसं मगाशी सांगितलं सरांनी की डिटॉक्स करण्याकरिता म्हणजे रसायनमुक्त विषमुक्त करण्याकरिता गोमूत्राची गरज आहे। गोमूत्र आपल्याला लागणार आहे। त्याच्यानंतर जीवाणूंची संख्या वाढवण्यात मदत करण्याकरिता आपल्याला गोबर खताची आवश्यकता लागणार आहे गांडूळ खताची आवश्यकता लागणार आहे ठीक आहे। तसेच दही किंवा ताक आपण जे टाकतो त्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाची गरज पडणार आहे। तर अशा पद्धती या सगळ्या गोष्टी करण्याकरिता आपल्याला 3 ड्रमची आवश्यकता पडणार आहे गुळची आवश्यकता पडणार आहे गोमूत्राची आवश्यकता पडणार आहे आणि दही किंवा ताकची आवश्यकता आहे। ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत। अर्धा तास तुमचा सुरुवातीला तुमचं औषधी बनवण्याकरिता अर्धा तास शेतकऱ्यांचा लागणार आहे त्यांच्या बांधावरती। त्याच्यानंतर पीक निघेपर्यंत तुम्हाला ना कुठली औषध आणायची आहे ना कुठली औषध विकत घ्यायची आहे। तुम्ही जी औषध बनवली आहे त्यामध्ये सगळं पोषक तत्व म्हणा सुरक्षा म्हणा किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथूनच पुरवल्या जाईल। तर अशा पद्धतीने ही जैविक शेती करणार त्याचं उत्पन्न आम्ही त्यांच्या माळावरती पण 21 एकरवरती धानाचे म्हणतात त्याला प्रयोग त्यांच्या इथे करतो आहे लाखांदूरला। आणि हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत जसं ही अशी किट तयार केलेली आहे जे धानाची किट आहे। या धानाच्या किटची किंमत फक्त 5,500 रुपये। तुमच्या जमिनीची मशागत करण्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे निघतपर्यंत धान तेवढेच त्याच्यापेक्षा खर्च तुम्हाला लागणार नाही। यामध्ये काही एन्झाईम्स आहेत या एन्झाईम्स आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये काम करतात। काही असे गुणधर्म आणि बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट आहेत जे पानांचे अर्क म्हणतो आपण सगळे नॅचरल प्रोडक्टने बनवलेलं आहे इथे कुठेही रसायन जे आपल्या जमिनीचं pH बॅलन्स करतं। त्यानंतर आपल्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यामध्ये मदत करतं ज्यांची वाढ फास्ट व्हायला पाहिजे ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे त्याकरिता करतं। तसंच सगळ्यांना मला वाटते मायक्रोरायझा माहीत असेल
है ना. मायक्रोरायझा काय करतं हे माहिती आहे का. तर त्यात जे करतं, आता मी जास्त बोलत नाही, पण मायक्रोरायझाचे जे फायदे आहेत की मुळांकरिता जे अपटेक आहे ते त्याचा उपलब्धता करून देण्याचं काम हे करतं. त्यानंतर बीज प्रक्रियेचा प्रकरण येतो. मग बीज प्रक्रियासाठी सेपरेट औषध तयार केली आहे की जे औषध आपण फळे लावायच्या आधी बीज प्रक्रिया करून लावायची, जेणेकरून आधीपासून न्यूट्रिशन मिळत राहील. त्यानंतर जे पेटेंटेड प्रॉडक्ट आहे की जे प्रॉडक्ट आपल्या धानाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे पोषक द्रव्य ची पूर्ती करून देणार ते असे हे प्रॉडक्ट आहे. हे फक्त 25 ग्रॅमचं प्रॉडक्ट आहे. 25 ग्रॅमचं प्रॉडक्ट आहे, ज्या प्रॉडक्टनी तुमच्या 25 पंपाचं सोल्युशन तयार करतं. मी मगाशी म्हटलं तंत्रज्ञानाचा वापर, तर हाच तो आहे. याच्याने सगळे 16 तत्व तुमच्या पिकाला भेटतील. तसंच आपल्याला माहिती आहे खोडकिडा आणि लष्करी अळी यापासून कंट्रोल करण्याकरिता हे जैविक प्रॉडक्ट आहे, जे आधी आम्ही जमिनीवर मारायला लावतो, नंतर आम्ही फवारणीद्वारे आपल्या धानांवरून कमी करतो. तसेच मावा, तुडतुडा आणि करपा यासारखे जे नियंत्रण करण्याकरिता जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट या किटमध्ये उपलब्ध आहेत. तर अशी ही किट आहे ज्याने तुमचं पूर्ण 1 एकर धानाची शेती जमिनीच्या मशागतीपासून तर धान निघेपर्यंत होते. तर सगळ्यांना काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मग मी सर्व शेतकरी बांधव भगिनी, या ठिकाणी मला आयोजकांनी बोलावलं आहे आणि बोलण्याची संधी दिली. मी एक शेतकरी म्हणून बोलणार नाही, तर भारत सरकारने तयार केलेल्या FPO म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी या संकल्पनेवर बोलेल. या ठिकाणी आपण शेतकरी म्हणून आलात, पण आपण विचारच केला नाही की हा शेतकरी कधी व्यावसायिक होऊ शकतो का. आपण पूर्वापार शेती कर सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर मी दादाभाऊ फुंडेच्या साथमध्ये आलो. थोड्याशा आचार विचार सगळे आमचे जुळत आहेत. मी आणि प्रभाकरजी पुस्तोळे निसर्गाबद्दल मला आवड आहे. 2016ला महाराष्ट्र शासनाने माझी दखल घेतली आणि लावलेल्या झाडांचं बीज शासनाला दिलं आणि 2016ला पतंगा मैदानावर मला नामदार बडोले साहेब यांच्याकडून सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचीच प्रेरणा घेऊन या लोकांच्या दादाभाऊंच्या साथमध्ये आलो. सेवानिवृत्त होऊन माझे गाव अर्जुनी मोरगावजवळ निलज आहे तिथं स्थायी झालो आणि तेव्हापासून मग मी शेतीकडे करत आहोत. सगळ्यात जास्त आनंद देत असेल तर शेती. दोस्तों, जो किसान भाई अच्छी खेती कर रहे हैं उनका दादा फुंडे जी के हाथ से सत्कार करना शुरू है. जो भी सरकार है अच्छी खेती करने वालों का, जो वैज्ञानिक खेती करते हैं उनका अभी सत्कार का कार्यक्रम शुरू है दोस्तों. सत्कार का कार्यक्रम जो महाराष्ट्र भूषण कृषि मित्र पुरस्कार मिला है उनके हाथ हंसते हो रहे हैं. तो अभी किसान भाई है ओके, हे सगळे नर्सरी करतात. अनेक प्रकारचा भाजीपाला, फार चांगले शेतकरी आहेत. कोकणा तहसील सोडत. यानंतर श्रीरामजी तारगटे सोलापूर हे तरबूज शेती फार मोठ्या प्रमाणात करतात आणि भाजीपाल्याचं उत्पादन करतात. यांचं काम राधेश्यामजी जोडे आणि त्यानंतर अण्णा पाटील डोंगरवार येतील. राधेश्यामजी जोडे हे उत्तम धान, मका आणि यांचा छान पोल्ट्रीचं काम आहे. त्यांनी शेतीतून फार मोठं उत्पादन केलं आहे. फार चांगले शेतकरी. डोंगरगाव देवी तालुका अर्जुनी मोरगाव. यानंतर अण्णा पाटील डोंगरवार हे सेवा सहकारी संस्थेचे बरेच वर्षाचे आहेत आणि चांगले हाडाचे शेतकरी आहेत. त्यांनी आपला संपूर्ण जीवन समाजसेवेत आणि शेतीमध्ये घालवलं आहे. आम्ही त्यांना इथं सन्मान देऊ इच्छितो. हे आहेत नवेगाव गांधी तालुका मोरगाव. यानंतर
पंढरीजी काशीवार, तर हे शेतकरी जन समाजसेवी आहेत आणि त्याचे कार्यकर्ते आहेत. त्यांना खोली बोलले. त्यानंतर रामदासजी बोरकर हे छान शेतकरी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. नवेगाव गावातील रामदासजी बोरकर लवकर या. त्यानंतर गिरधरजी बघेले गोरेगाव, रामदासजी बोरकर हे नवेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि छान उत्तम शेतीचे शेतकरी आहेत. गिरधरजी बघेले गोरेगाव, गिरधरजी बघेले आले का? गिरधरजी बघेले लवकर या. तर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते, आमगाव आहेत, आमगाव गोरेगाव, सॉरी. तर यांचं पण आम्ही स्वागत करतो. छान शेतकरी आहेत, चांगले सामाजिक कार्यकर्ते. यानंतर तुकारामजी देशमुख महागाव, तुकारामजी देशमुख आपल्यात आले आहेत. हे सेवानिवृत्त आहेत, हे पटवारी होते, पण त्यानंतर यांनी शेतीची कास धरली आणि उत्तम शेती करतात. तर यांना आम्ही एक छान गीत देऊन यांनी सन्मान करतो. चला, तर अशा प्रकारे जे आमच्या नजरेमध्ये शेतकरी होते, आता कोणावर अन्याय झाला असेल, होऊ शकते कारण आमच्या नजरेत नाही, तर त्याचा पुढच्या वेळेस मान करून त्यावेळेस पुढच्या वेळेस न्याय देऊ आम्ही. तर आणि निश्चितच अशा कार्यामुळे ज्यांचा सन्मान होतो, तर एक दिवस माझा पण सन्मान झाला पाहिजे, ही प्रेरणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी घ्यावी आणि आपली यथायोग्य शक्ती पणाला लावून दादाजी चांगले फुंडे कार्य समाजासाठी तसंच स्वतःसाठी करावं. पत्नी इनका सपत्नीक सत्कार रेशीमजी किया है कांबळे सर किसानों ने। दादासाहेबांना माल्यार्पण इनको करून त्यांचं महाराष्ट्र सरकार स्वागत का करीत आहेत, उद्यान सन्मान करत पंडित आहेत. का पुरस्कार मिला है। हमारे मित्र रेशीम कांबळे सर ने, इन्होंने भी दादा साहब जी का सत्कार किया है। एक वर्ष जरी तिथं निवडपणे घालवला तर मला माझा मुनाफा बराच वाढेल आणि तुमचा वाढू शकतो, कारण तुम्ही पूर्ण वेळ शेतकरी आहात. तर माझी वेगळी भूमिका आहे, तुमची वेगळी भूमिका आहे. माझ्या ठिकाणी असणारा शेतकरी जर 100% उद्यान झाला पंडित तर घाटा शेतीतून का कधीच जिनको होऊ शकत पुरस्कार नाही. मिला है जे एका जाणीची शेती हजार दादाजी जाणे करू फुंडे, शकते. आपली उनका करण्याची पद्धत आपलं मार्गदर्शन टेक्निक चुकलेलं आहे, आपल्याला किसानों टेक्निक को शुरू आत्मसात है। झालेलं नाहीये. आज एक यहाँ शेतकरी मी असे भव्य अनेक शेतकरी शेतकरी आहेत कृषि ज्यांचे मेळावा जीवन रखा गाथा था और वहाँ आहेत बहुत से आपल्या किसान जेवणाने भाई आए, आपण बहुत नेहमी तिथं से व्हायचो. उद्योगशील किसान आए, इंजिनियर लोक बहुत से ज्यांचा काही शेतीशी संबंध नाही, हमारे जिल्हा में मेकॅनिकल प्रगतशील इंजिनियर, किसान इलेक्ट्रॉनिकल वो भी आए इंजिनियर यांनी और शेत्या सबका केलेल्या आहेत, यांनी पोल्ट्री फार्म पतंजलि केलेले आहेत. लहान लहान मोठी अमरावतीला मेढे म्हणून भारत स्वाभिमान अभियान ज्या माणसाने पूरी तिथं टीम फार्म ने काढले, सभी बाप किसानों होता, का यहाँ बरेच स्वागत गावचा किया है मुलगा अच्छे से 80 एकर जमीन घेऊन और अपना रोज जो 3 लाख स्पीच हंडीचं दे रहे हैं उत्पादन अभी हम करते. आणि अपना मनोगत वो व्यक्त कर रहे हैं दोस्तों। 2 लाख बरायलर कोंबड्यांचं उत्पादन म्हणजे चालवते. एवढा मोठा माणूस असा निर्माण होतो शेतीतून, असा जसा उद्योगात होतो, उद्योग म्हणून शेती जर केली तर असे अनेक प्रकारचे लोक आहेत की ज्यामध्ये जे सफल झालेले आहेत. आता रात्र थोडी सुख फार असल्यामुळे तर मला हे जास्त सांगता येणार नाही. तरी मी विदेशात जे पाहिलेलं आहे की ते काय करतात की आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. आता सांगितलं त्यांनी त्या आमच्या पत्रकारांनी की मी काय गरज आहे आपल्याला दुसरीकडून आपल्याला विजय घेण्याची, काही नाही. पीक आहे फॅक्टरीमध्ये बनतो का? बी करताना एक परिस्थिती दुसऱ्याला लागू पडत नाही, कारण इथं अनेक 2 एकराचे शेतकरी आहेत, कोणी अर्ध्या एकराचा आहे, कोणी 5 एकराचा आहे, कोणी 25 एकराचा आहे. पण त्या शेतकऱ्याची कोणाची शेती 5